त्यांनी माँ दुर्गा असुरांचा संहार करणारी, दुष्टांचं पारिपत्य करणारी, माँ कालिका शक्तीचं रूप. हे माँ, आम्हा स्त्रियांना आमचं वात्सल्य, प्रेम भाव हीच खरी मोठी सामर्थ्याची शक्ती आहे याची जाणीव असू दे. हे माँ, ज्ञान, सत्य ह्याच्यासाठी धैर्याने उभं राहण्याची ताकद आम्हाला सदैव असू दे. हे माँ, आम्हाला आमच्या कार्याची, कर्तव्याची, कर्तृत्वाची सदैव आस असू दे, भान असू दे. माझी प्रथम गुरु माझी आई, ज्यांचा मायेचा पाझर झरा कधी आटू शकत नाही, मनापासून खूप निखळ प्रेम करणारे पितृतुल्य माझे गुरुवर्य रमेश. माझ्या शब्दांवर, माझ्या लेखनावर ज्यांनी संस्कार केले अशा माझ्या गुरु ज्या आज इथे उपस्थित नाही, पण मला माहित आहे पुण्याहून त्यांचे सगळे डोळे कान इथेच आशीर्वाद रूपाने माझ्या बरोबर आहे, अशा श्यामलाताई काणे मॅडम. ह्या कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा मॉरल बूस्टर जयंत भाई. या कार्यक्रमाच्या बरोबर बऱ्याच व्हॉलेंटियर्सने कालपासून मला जे काही सहकार्य केले ते सगळे माझे बंधू आणि श्रोते हो. मोठ्या पाण्याच्या हौदामध्ये प्रत्येकाने एक दुधाचा तांब्या ओतला तर तीर्थ होतं, तेव्हा भगिनी निवेदितांचं चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा एक आपल्या परीने त्या हौदात टाकलेला दुधाचा तांब्या. त्या या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर, आयोजक, निवेदिता पेढीचे सगळे कार्यकारी मंडळीचे सदस्य आणि ज्या नंदुरबारने मला घडवलं त्या नंदुरबारच्या सगळ्या माझ्या माणसांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. श्रोते हो, माझ्या स्वतंत्र भारत राष्ट्रामध्ये जेव्हा राष्ट्रगीत म्हणण्याला नकार दिला जातो, वंदे मातरम म्हणण्याला विरोध केला जातो आणि इथपर्यंतच नाही तर राष्ट्रगीत म्हणण्याची सक्ती करण्यात येऊ नये ह्याच्यासाठी दाद मागायला न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातात. भगवा, हिरवा, निळा रंग आम्हाला विविध धर्मांमध्ये विभागायला पुढे सांगतो आणि स्वकीयांच्या विरुद्ध भांडायला उभे राहतात. आपल्या सैन्य दलामधला एक इंजिनियर देशाचे अतिशय महत्वाचे गुपित हे आपल्या विरुद्ध किंवा आपल्या शत्रू राष्ट्राला पोहोचवतात आणि ही सगळी पोती देशद्रोही वृत्ती माझ्या अखंड भारताला आतून पोखरून काढून खिळखिळ करते ही आजची सत्य परिस्थिती. आणि त्याच्या अगदी विरुद्ध साता समुद्रापलीकडची गोऱ्या रंगाची
भगिनी निवेदिता या देशामध्ये येते, आपलं सर्वस्व या हिंदुस्थानासाठी अर्पण करते. एक परकीय स्त्री परकीयांसाठी स्वकीयांच्या विरुद्ध लढते. या सगळ्या गोष्टींमुळे मला भगिनी निवेदितांच्या चरित्राबद्दल फार कुतूहल, उत्सुकता जागी झाली. आणि त्यावेळी मला असं जाणवलं की आजच्याही परिस्थितीमध्ये भगिनी निवेदितांचं चरित्र अभ्यासणं आणि ते अवलंबणं ही आज संजीवनी ठरू शकेल. आणि म्हणून आजचा हा प्रयत्न. श्रोतेहो, खरं तर हिंदुस्थानचा इतिहास हा खूप अनेक शौर्य गाथा लिहिलेल्या गेल्या. म्हणजे ज्या कोवळ्या वयामध्ये आई वडिलांकडे खेळण्यासाठी हट्ट करायचा, त्या कोवळ्या वयातला आपल्याच नंदुरबारचा श्रीकुमार आणि त्यांच्या सवंगड्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या इतिहासाला राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, धैर्य, शौर्य याचे एक अमिट उदाहरण दिलंय. आणि त्याच रंगभूमीमध्ये भगिनी निवेदिता एक समर्पिताचं पहिलं पुष्प मला अर्पण करायला मिळतंय. हा किती दुग्धशर करायला मला याचा मनापासून खूप आनंद होतोय. श्रोतेहो, खरंच सांगते, भगिनी निवेदितांचंच चरित्र मला का अभ्यासावं वाटतं आणि तुमच्यासमोर का सादर करावं असं वाटतं, हा प्रश्न मला सुद्धा अनेकदा पडतो. इथे उपस्थित अनेक जणांनाही पडेल किंवा पडला असेल की भगिनी निवेदिताच का. पण ह्या प्रश्नाचं उत्तर मी आधी आज देईन, कारण त्या उत्तरामध्ये आजच्या कार्यक्रमाचं बीज आहे. श्रोतेहो, खूप वेळ धूर उगाळत जाणाऱ्या दीपापेक्षा स्वयंप्रकाशित स्वतःच्या प्रकाशाने लखलखून गेला असा आसमंतातला तारा आणि अनेकांच्या हृदयामध्ये प्रेरणा रूपाने कायमस्वरूपी बसला असं जीवन म्हणजे भगिनी निवेदिता. त्या काळी हिंदुस्थानावर जी मरगळ पसरली होती ती झटकून देऊन त्याच्या अस्मितेला जागा करून जाज्वल्य देशभक्तीचं जे ज्योत पेटवली आणि मार्गदर्शक दीपस्तंभ ठरलं असं जीवन म्हणजे भगिनी निवेदिता. श्रोतेहो, आयुष्य किती जगला याच्यापेक्षा कसं जगला हे महत्वाचं, हे सांगणारा निव्वळ 44 वर्षाचा विस्मयकारक जीवन यज्ञ म्हणजे भगिनी निवेदिता. आपण कुठे जन्माला यावं आणि कोणाच्या कुठे जन्माला यावं हे निश्चितच आपल्या हातात नाही. पण मिळालेलं आयुष्य कसं अर्थपूर्ण जगता येऊ शकतं आणि आपल्या जीवनामागचा दैवी हेतू जाणून तो कसा सहेतुक जगता येऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगिनी निवेदिता. सच्च्या दिलाने, सचोटीने न्यायासाठी झगडणारं जीवन म्हणजेच खरी शक्ती पूजा आणि सामर्थ्य पूजा आहे हे अधोरेखित करणारं जीवन म्हणजेच भगिनी निवेदिता. आम्हा स्त्रियांचं प्रेमभाव, वात्सल्य हे सगळे गुण म्हणजे आमचं सामर्थ्य आहे, हीच आमची शक्ती आहे हे पटवून देणारं आयुष्य म्हणजे भगिनी निवेदिता. श्रोतेहो, हिंदुस्थानाला गुरु शिष्य परंपरा खूप मोठी आहे. शिष्याने जीवावर तुळशीपत्र ठेवून जर आपलं आयुष्य गुरुच्या, परमेश्वराच्या चरणी समर्पित केलं तर एखाद्या शिष्याच्या हातून काय महत्कार्य होऊ शकतं हे सांगणारं जीवन यज्ञ म्हणजे भगिनी निवेदिता. मला काही नेहमी म्हणायचे, हर्षदा, विष्णू कागदावर घेता येत नाही. खरं सांगते, निवेदितांचं जेव्हा चरित्र अभ्यासाला लागले ह्याची पदोपदी मला प्रचिती येत होती. मानवीय दृष्टीने मी जेव्हा ईश्वरीय जीवन अभ्यासाला लागले तेव्हा अनेकदा अनेक घटना, अनेक गोष्टी तिच्या जीवनपटातल्या मला आश्चर्यकारक वाटत होत्या, माझ्या कल्पनेपलीकडच्या वाटत होत्या, मला स्तंभित करत होत्या. आणि आज सगळ्यांसमोर ग्वाही देते, हा विषय 2 ते 2.5 वर्ष हातात घेऊन सुद्धा तुमच्या समोर न येऊ शकण्याचं साहस मला त्यामुळेच येत नव्हतं. हा जेव्हा मी जीवनपट बघायला लागले तेव्हा मी स्वतःला पटवलं की जेव्हा मानवी कल्याणासाठी एखाद्याच्या हातून अद्वितीय असं जेव्हा एखादं कार्य घडतं तेव्हा ते देवांश असतात, देवदूत असतात असं मी जेव्हा स्वतःला पटवायला लागले तेव्हा तू सर्व शुभ फलदायी अशी कालिका मातेची बुद्ध स्वरूप आहे असं शारदा माता या निवेदितेला का म्हणत असाव्या असं मला कळायला लागलं.
भगिनी निवेदितांचं जीवन म्हणजे मला खरोखर कालिका मातेचा सुनियोजित अतिशय विस्मयकारक सुंदर कलाकृतीच वाटते. खरं तर ह्या जीवनपटाची सुरुवात तिच्याही जन्माच्या आधी झाली. खूपशा आपल्या माता भगिनींची आपली इच्छा असते की आपल्या घरी शिवाजी जन्मावा, पण शिवाजी जन्माला यायचा असेल तर त्याच्या आधी जिजाऊ घराला लागते आणि जिजामाता जन्माला यावी लागते. हा विचार मला भगिनी निवेदितांच्या माता पितांच्या विचारसरणीतून मिळाला. 28 ऑक्टोबर 1867 उत्तर आयर्लंड मधील लुण्यानन इथे मेरी अँड मिस्टर सॅम्युएल यांना कन्यारत्न प्राप्त झाला. मार्गारेट एलिझाबेथ नोबल त्यांचं पहिलं अपत्य. मार्गारेटच्या जन्माच्या आधीच आई मेरीने देवाला साकडं घातलं आणि शब्द दिला, परमेश्वरा माझी प्रसूती सुखरूप होऊ दे, माझा जन्माला येणारं बालक हे सुदृढ असू दे, मी ते तुझ्या सेवेशी तुझ्या चरणाशी अर्पित करेन. भगिनी निवेदिताचं जीवनपट आयुष्य हे सुनियोजित कलाकृती होतं याची पहिली प्रचिती मला इथे मिळाली. त्याच्या पुढचा जो प्रसंग आहे त्याने तो माझी खात्रीच पटली. म्हणजे ती त्यावेळी 8 वर्षाची होती, चंचल तिकडे तिकडे फिरणार. एकदा त्यांच्या घरी एक धर्मोपदेशक जे हिंदुस्थानामध्ये येऊन धर्मप्रसाराचं काम करून गेले होते ते त्यांच्याकडे गेले. ती आपली इकडे तिकडे बागडत होती. त्यांनी तिच्याकडे बघून तिच्या आईवडिलांना सांगितलं, धर्मोपदेशक मार्गारेटच्या आईवडिलांना सांगताय या मुलीला एक दिवस हिंदुस्थानामध्ये कार्य करण्याचं बोलवणं येईल आणि तिला त्यावेळी जावंच लागेल, हे आजच लिहून ठेवा. ही दुसरी खात्री होती. त्याच्या पुढचा प्रसंग तर मला पूर्णतः ते सुनियोजित असं कलाकृती आहे त्याची जाणीवच होते. मार्गारेट त्यावेळी फक्त 10-11 वर्षाची होती. तिचे वडील मिस्टर सॅम्युएल वयाच्या 34व्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. ते ख्रिश्चन धर्म प्रसारक होते, धर्मगुरू होते. त्यांनी धर्माची दीक्षा घेतली होती. पण वयाच्या 34व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा ते मृत्यूशय्यावर होते आणि असं म्हणतात की मृत्यू समयी अंतःचक्षूंना पुढचा भविष्यकाळ पूर्णतः दिसतो, सुस्पष्ट दिसतो, त्यावेळी मृत्यूशय्येवर असताना त्यांनी तिच्या आईला आपल्याजवळ बोलवलं आणि म्हटलं, मला आज एक वचन दे. मार्गारेटला जिथून कुठून धर्मासाठी काम करण्याचं जेव्हा केव्हा बोलवणं येईल त्यावेळी तू तिला अडवणार नाहीस. मार्गीला सांभाळ, तिच्यातून फार थोर महान कार्य होणार आहे. या सगळ्या घटना खूप बोलक्या आहेत. झालंही तसंच. पुढचं तर आपल्याला माहीतच आहे की तिने सर्व समर्पण करून हिंदुस्थानासाठी काम केलं. सॅम्युएल म्हणजे मार्गारेटचे वडील हे धर्मोपदेशक होते. त्यामुळे लहानपणापासूनच तिच्या मनावर ख्रिश्चन धर्माचे संस्कार झाले. आणि विशेष म्हणजे ती वडिलांची अतिशय लाडकी होती. त्यामुळे ते कुठेही प्रवचनाला गेले किंवा कुठल्या गोरगरिबांच्या सेवा करायला गेले की ते त्यांना तिला आपल्या बरोबर घेऊन जायचे. आणि त्यामुळे लहानपणापासूनच तिच्या मनावर केवळ सेवावृत्ती, सेवाभाव याचे नकळतपणे संस्कार झाले. लहानपणी तिने येशू ख्रिस्ताच्या त्यागाच्या, बलिदानाच्या ज्या काही गोष्टी ऐकल्या होत्या, म्हणजे मानव कल्याणासाठी येशू ख्रिस्ताने किती मोठं बलिदान केलं आहे याच्या गोष्टी तिने ऐकल्या. तेव्हापासून तिच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अपार आनंद, अपार श्रद्धा, आदर होता. पण जन्मात अतिशय हुशारच, बुद्धिमंत, तल्लख बुद्धीची. जसजसं वय वाढू लागलं तसतसं ती प्रत्येक गोष्टी मागचा कारण भाव शोधायला सुरुवात केला. साधारणतः वयाच्या 18व्या वर्षी मुलांचं बौद्धिक इंद्रिय, बुद्धीचा, विचाराचे इंद्रिय सक्रिय व्हायला लागतं, त्यांच्या स्वतःचे विचार तयार व्हायला लागतात असं आपण म्हणतो. त्यावेळी का कुणास ठाऊक तिला असं वाटायला लागलं की काही तत्वज्ञान, धर्मातलं तत्वज्ञान हे सत्याशी कुठेतरी विसंगत आहे.
एक अपूर्णतेची भावना तिच्या मनात यायला लागली आणि तिथपासून सत्य शोधन आणि सत्य शोधन याने तिला त्रास दिला. म्हणजे संगीत, चित्रकला आणि भौतिकशास्त्र हे तिचे 3 आवडीचे विषय. या सत्य शोधन अस्वस्थतेमुळे तिने शास्त्रीय आधार घेऊन भौतिकशास्त्राचा अभ्यासही खोलवर केला आणि त्याच्यातून तिच्या संभावित प्रश्नांना कुठे उत्तर मिळतंय का हा सुद्धा प्रयत्न केला. काही प्रश्नांची तिला उत्तरं सुद्धा मिळाली, पण समाधान झालं नाही. त्यानंतर 3 वर्ष तिने बुद्धाच्या चरित्राचा अभ्यास केला, गौतम बुद्धांच्या चरित्राचा अभ्यास केला. त्याच्यातून काही तिचे प्रश्न सुटले, काही संभ्रम कमी झाले, पण तरीही समाधान मिळालेलं नव्हतं. श्रोतो, एवढंच सांगते की माझ्या सर्वसामान्य बुद्धीला निवेदिताचं इतकं आपपरभाव न ठेवता सत्याचं शोधन आणि सत्याचा स्वीकार, इतकी विचारांची सुस्पष्टता काही फार झेपत नव्हती. मला एवढंच कळलं, कुणीही हाका असल्या क्षीण विचार बुद्धीची ती नक्कीच नव्हती. भावनांच्या आहारी जाऊन काहीही स्वीकारेल, कुठलाही विचार ती स्वीकारेल अशा ती क्षीण बुद्धीची ती नक्कीच नव्हती. तिची एक अस्वस्थता कायम तिच्या बरोबरच सत्य शोधून. मगाशीच मी म्हटलं, अतिशय तल्लख बुद्धीची, अतिशय हुशार. वयाच्या 17व्या वर्षी तिने तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि मुलांना शिकवणं आणि लेखन हे तिचे अतिशय आवडीचे छंद होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्र हे तिने तिचं कार्यक्षेत्र केलं. ती शिक्षिका झाली. म्हणजे इथपर्यंत मला त्याचा पूर्ण अभिमान वाटतो, कारण मी पण शिक्षिका आहे आणि म्हणून मला ती फारच जवळची वाटते. भौतिकशास्त्राची ती अभ्यासक होती, याच्यामुळे ती मला आणखी जवळची वाटते. तिला जर कोणी पटकन विचारलं की तुम्ही कोण, तुम्ही काय करता, ती इतकी आनंदाने आणि पटकन सांगायची मी शिक्षिका आहे. तिला त्याचा फार अभिमान होता. वयाच्या 19व्या वर्षी एक्झाम इथे ती शिक्षिका म्हणून रुजू झाली. पण इथलं वास्तव्य तिच्या आयुष्यातला एक भावूक आघाताला कारणीभूत ठरलं. तिथे एका तरुण इंजिनियरशी तिची ओळख झाली. त्यांचे विचार, आवडी खूप छान जुळल्या, वेवलत जुळली म्हणतो ना आपण तसं. आणि त्यामुळे स्वाभाविकच स्नेहाचं रूपांतर प्रेमात झालं. म्हणजे ते दोघं लग्नच करणार होते. तिने संसार सुखाचे स्वप्न बघायला पण सुरुवात केली. पण नियतीच्या मनात ते वेगळंच होतं. तो तरुण आजारी पडला आणि त्या आजारपणातच त्याचा मृत्यू झाला. निर्गुण काळाने भगिनी निवेदिताकडून मारहाण करून तिचा प्रियकर हिसकावून घेतला. लग्नाआधीच ती विधवा झालेली. घर, संसार याची सगळी स्वप्न तिची उद्ध्वस्त झाली होती. एकाकीपणाने तिला नैराश्य आलं. ती अक्षरशः आपल्या आईच्या कुशीत जाऊन हमसामशी रडली. इतक्या दुःखद प्रसंगातूनही कोणी सकारात्मक प्रेरणा घेऊ शकतो, इतकं साहस असू शकतं. भगिनी निवेदिता ह्याच्याबद्दल तिच्या डायरीत लिहिते की विवाहापूर्वी तो तरुण जर आजारी पडला नसता आणि निर्गुण काळाने त्याला जर झडप घालून माझ्यापासून दूर नेलं नसतं तर मी आणि स्वामीजी या आयुष्यात तरी भेटू शकलो असतो ना. हा मोठा हा सकारात्मक विचार. पुढे या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तिने शिक्षण क्षेत्र, शिक्षण पद्धती याच्यावरच अभ्यासाच्या रूपाने कॉन्सन्ट्रेट केलं, त्याच्यावरच लक्ष दिलं. म्हणजे मोठमोठ्या शिक्षण तज्ञांचे तत्वज्ञान, त्यांनी लिहिलेले केलेले संशोधन याचा तिने खूप खोलवर अभ्यास केला. संशोधन पण निबंध लिहिले, व्याख्यानं दिली आणि त्यामुळे तिची स्वतःची शिक्षण पद्धती, शिक्षण याच्याबद्दल एक स्वतःची मतं तयार झाली. म्हणजे त्यामुळे तिला विंबल्डन इथे जी नवीन शाळा सुरू करण्याचं काम सुरू होणार होतं त्याच्यासाठी सहकार्य करावं म्हणून सुद्धा बोलवणार होतं. इथपर्यंत तिची सगळीकडे तशा पद्धतीने ओळख झाली. पण वयाच्या 25व्या वर्षी तिने स्वतःची शिक्षण संस्था सुरू केली लंडन. त्याची ती मुख्याध्यापिका झाली. कारण तिचे जे काही नवनवीन विचार शिक्षणाबद्दलचे होते ते पूर्ण स्वातंत्र्याने तिला इम्प्लिमेंट करायचे होते.
नवनवीन प्रयोग ती करू लागली. खेळता खेळता खेळातून शिक्षण, असं तिने शिक्षण पद्धती अवलंबली आणि त्यामुळे विद्यार्थी खूप आनंदाने शिक्षण घ्यावे. रंग, ब्रश, चित्रकला याच्यातून ते व्यक्त होऊ लागले. हेच तर हवं होतं. आणि त्यामुळे ती शिक्षण तज्ञ अशी तिची प्रचिती सगळीकडे प्रसिद्धी व्हायला. श्रोतेहो, प्रत्येक सूर्योदय, प्रत्येक दिवस आपल्या पुरात एक गुपित घेऊन येतो. आणि ते गुपित काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकताच मानवी जीवन रंजक करतो. काही तारखा, काही दिवस हे अविस्मरणीय ठरतात, अजरामर होतात, दिव्य इतिहासाची साक्ष ठरतात, अमिट ठरतात. तसाच तो रविवार होता. महिना नोव्हेंबर, वर्ष 1895, स्थळ इंग्लंड, वेळ दुपारची. हाच तो रविवार ज्या दिवशी मार्गारेटच्या जीवनाला परिस्पर्श झाला. तिच्या सत्यशोधक मनाला एक दीपस्तंभ मिळाला ज्याने तिला दिशा दिली. दुपारची वेळ होती, पण तरी थंडी होती. नोव्हेंबर महिना होता. इंग्लंडमध्ये गोष्ट, लंडनमध्ये एक 15-16 तरुण आमंत्रित निमंत्रित अगोदर करून बसले होते. त्यात भगिनी निवेदिता म्हणजे मार्गारेट पण होतीच. आणि भगव्या वस्त्रामधला एक हिंदू योगी अगदी अनौपचारिकपणे त्याच्याशी गप्पा मारत होता. तो म्हणत होता, मी पश्चिमेत आलो आहे कारण जशी वस्तूंची देवाणघेवाण जगभर होते तशी ध्येय विचारांची देवाणघेवाण राष्ट्रामध्ये व्हायला हवी. हा तो काळ आहे असं मी मानतो. तो भगव्या वस्त्रातला हिंदू योगी म्हणजे शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये बंधू भगिनींनो या 2 शब्दांनी वसुधैव कुटुंबकम ही जी आपली भारताची हिंदुस्थानाची संस्कृती आहे ही खूप समर्पकपणे जगापर्यंत पोहोचवलेला असा तो हिंदू योगी म्हणजे स्वामी विवेकानंद. अतिशय तेजपुंज तेजस्वी व्यक्तिमत्व. आणि ते बोलत होते हिंदुस्थानातील सगळ्या विविध गोष्टींवर, वेद, उपनिषद. पुढे ते म्हणत होते, माझ्या मातृभूमीचा विश्व संस्कृतीवर फार विश्वास आहे. किंबहुना सारे धर्म सत्यावर आधारित आहे असं आम्ही मानतो. धर्म हे साध्य आहे, ती फक्त श्रद्धा नव्हे. आपल्या हिंदू धर्मातील विविध देवांच्या कल्पनांबद्दल बोलताना त्यांनी गीतेतल्या एका श्लोकाचा आधार घेत त्यांनी सांगितलं. ते पुढे बोलत राहिले, जेव्हा जेव्हा कधी धर्माचा नाश होऊन अधर्म सर्वत्र पसरतो त्या वेळी या सृष्टीच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या पारिपत्य करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. त्याच्या पुढचं आणखी महत्वाचं, ते फारच महत्वाचं, ते आत्मविश्वासाने सांगत होते की मी स्वतः ईश्वर आहे, मी स्वतः परमेश्वर आहे. या मी स्वतः परमेश्वर आहे ह्या म्हणण्यामागे माझ्या प्रत्येक कृतीला, माझ्या प्रत्येक कर्माला, माझ्या प्रत्येक कार्याला मी स्वतः जबाबदार आहे ही केवढी मोठी मानसशास्त्रीय शिकवण हिंदू धर्म देतो. हे त्यावेळी मार्गारेटला फार आवडलं. मी स्वतःच माझ्या प्रत्येक निर्णयाला आणि प्रत्येक कृतीला जबाबदार आहे हे सांगणारा हिंदू धर्म तिला फार भावला. ते इतके ओघवत्या भाषेत बोलत होते. स्वामीजींबद्दल काय बोलायचं, त्यांची भाषाच ओघवती, सगळे मनाला भिडणारे शब्द. एका तासात त्यांनी याच्यावर इतकं सुंदर भाष्य केलं की मार्गारेटला त्यांच्या विचारातली सखोलता, सौंदर्य जाणवायला लागलं. स्वाभाविकच पुढे अनेक त्यांच्या भाषणाला विचारला लागले. पण मी आधीच म्हटलं, कुणाचेही विचार आंधळेपणाने भावनेच्या आहारी जाऊन स्वीकारणाऱ्यातली मार्गारेट नक्कीच नव्हती. त्यामुळे ते प्रश्न पण विचारायचे. एकदा ती धडकन जाऊन विवेकानंदांना म्हणाली की तुम्ही जे काही बोललात ते समजून घेतलं आहे. तुर्तास आपण ते सत्य आहे असं जरी मानलं तरी याचा अर्थ त्याची सत्यता मला पटली आहे असा होत नाही. विवेकानंदांनी तिला सांगितलं, कुठलंही प्रतिपादन हे विचार न करता
स्वीकारणं, सत्य मानणं हे अपेक्षितच नाही. किंबहुना ही जिज्ञासू वृत्तीच तुला प्रत्येक विचाराच्या मुळापाशी नेईल आणि सगळे संभ्रम दूर करून मन तुझं स्थिर होईल. असे अनेक भाषणं सुरू होती, ऐकत होती. प्रत्येक विचार ती घासून पुसून युक्तिवाद याच्याने तावून सुलाखून काढत होती आणि मग स्वीकारत होती. त्याचा परिणाम असा झाला की नकळतपणे कधी ती स्वामीजींना सद्गुरू म्हणून संबोधायला लागली तिलाही कळत नाही. एकदा असंच प्रश्नोत्तराचा प्रश्न सुरू होता, प्रश्नोत्तराचा काळ सुरू होता. स्वामीजी एकदम मध्येच उभे राहिले आणि म्हणाले की आज जर या जगाला कशाची गरज असेल तर महान निश्चयाची, या जगाला गद्दावून हलवणाऱ्यांची. आणि आज 20 स्त्री पुरुष असे हवे जे भद असतात उभे राहून सांगतील की आमच्याजवळ काहीच नाही, फक्त परमेश्वर आहे. कोणी तयार? मार्गारेटला वाटलं की मानव कल्याणासाठी हा महायज्ञ आपण नाही का करू शकत. दुसऱ्या दिवशी ती स्वामीजींकडे गेले आणि स्वामीजींना म्हणाले की तुमच्या या कार्यात मी मनापासून सहाय्य करेन. तिने शब्द दिला स्वामीजींना, वचन दिले. श्रोतेहो, हिंदुस्थानासाठी सर्वस्वाचा त्याग. सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय? आपला आयर्लंड देश, सुखवस्तू इंग्लंड देश, प्रियतम माता, आपण सुरू केलेली शाळा, त्या शाळेतले विद्यार्थी विद्यार्थी, आपले सगळे प्रियजन, या सगळ्यांना सोडून द्यायचं आणि कधीही न बघितलेल्या अतिशय दूरवर असलेल्या हिंदुस्थानामध्ये जायचं आणि कार्य करायचं. नाही वाटत हे अलौकिक, अविश्वसनीय? तिची पण संभ्रमावस्था होती ना. तिलाही असं वाटायचं जायचं का आपण हिंदुस्थानामध्ये सगळं सर्वस्वाचा त्याग करून जायचं का? आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात प्रतिप्रश्न मिळायचा, का नाही जायचं? हा संभ्रम तिने स्वामीजींना सुद्धा कळवला. त्यावर स्वामीजींनी तिला हे उत्तर दिलं. त्यावेळी तिचा संभ्रम सगळा नष्ट झाला. स्वामीजींनी तिला म्हटलं की मनुष्याचं दुःखाचं कारण हे त्याचं अज्ञान आहे, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. मग या जगाला ज्ञान कोण देणार? या जगाला गद्द घालवण्याची सुप्त सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. जेव्हा सारं जग दुःखात आहे त्यावेळी तू अशी निद्रिस्त कशी राहू शकतेस? हे महारचिता, उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. इतकं भावपूर्ण आव्हान आजपर्यंत कोणीही केलेलं नव्हतं. निश्चय दृढ झाला, पक्का झाला, हिंदुस्थानात जायचंच. स्वामीजींचं शिष्यत्व करायचं, त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचं. निवेदिताने आपल्याकडे यावं, इथे काम करावं असं स्वामीजींना खूप वाटत होतं. हीच कर्मभूमी करावी असं त्यांनाही वाटत होतं. पण मार्गारेटने हिंदुस्थानात येण्यापूर्वी किंवा येताना अनेक मानसिक आणि व्यावहारिक अडचणी त्याच्यामध्ये होत्या, याची जाणीव स्वामीजींना होती. म्हणजे जसं इथल्या संकुचित मनोवृत्तीच्या समाजाने तिला आधी स्वीकारलं पाहिजे, हो की नाही? त्याच्यानंतर इथे उन्हाळा हो, तिथलं वातावरण वेगळं. ती इथे आली म्हणजे गोऱ्या रंगांच्या माणसांच्या विरुद्ध ती काम करणार. म्हणजे ते गोरे लोक हिच्याकडे जरा संदिग्धतेने आणि संशयाने बघणार, तिच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून राहणार. या सगळ्या गोष्टींची जाणीव स्वामीजींनी तिला नक्की करून दिली. पण त्याच्या पुढचा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. कारण त्यावेळी स्वामीजींना किंवा आपल्याला आतापर्यंतच्या ऐकलेल्या गोष्टीवर हे नक्कीच जाणवलं असेल की मार्गारेटने एवढा मोठा जेव्हा हा निर्णय घेतला, त्याच्या मागचं खरं हे जे धाडस तिने केलं, त्याच्या मागे स्वामीजींवरचं असीम प्रेम आणि भक्ती हेच त्याचं खरं तर मुख्य बीज होतं. त्यावेळी स्वामीजींनी तिला म्हटलं, कारण ती झाल्यानंतर काही कारणास्तव तिचा हा भक्तिभाव जर कमी झाला किंवा आपण एवढे भक्तिभावपूर्ण स्वामीजींना लीन झालेलो असून
जातं याची सुद्धा काळजी विवेकानंदांनी घेतली. आणि त्यावेळी त्यांनी तिला जे पत्र लिहिलं ते मला आज इथे सांगावंसं वाटतं. ते तिला म्हणतात, आपलं सारं प्रेम माझ्यावर देणारे माझ्या आजूबाजूला बरेच लोक मला मिळतात, पण माझं सारं प्रेम त्यापैकी कोणा एकालाच मी द्यावं असं जेव्हा होईल तेव्हा कार्य संपेल, कार्य थांबेल. तेव्हा बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे मी अपरंपार प्रेम करावं, पण या प्रेमजाळात अडकू नये हेच इष्ट होईल. या कल्पनेनंतर तर मार्गारेटचे सगळेच संभ्रम दूर झाले होते. तिची अधिक इच्छा, प्रबळ इच्छा तयार झाली की नाही, मी हिंदुस्थानासाठी काम करणार. निश्चय पक्का झाला. स्वामीजींनी सुद्धा तिला वचन दिलं, मरेपर्यंत मी तुमचीच बाजू घेईन. 1897च्या अखेरीस मार्गारेट हिंदुस्थानाकडे निघाला. कसं असेल हिंदुस्थान, कसे असतील ते लोक, ते मला स्वीकारतील का, ते मला आवडतील का, मी त्यांना आवडेल का, अनेक प्रश्न तिच्या डोक्यात होते. सगळं वादळ उठलं होतं डोक्यावर. 28 जानेवारी 1898 तिने पहिल्यांदा हिंदुस्थानाचा किनारा बघितला. तो दिवस जिथे आतुरतेने वाट बघत होती. दिवसभराच्या प्रवासानंतर ती कलकत्ता बंदरामध्ये उतरली. तिचं स्वागत करायला बरेच मंडळी निश्चितच आले होते. त्याच्यात तिचे परमगुरू स्वामीजी पण होते. सुंदर सुवासिक मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा हार घालून तिचं स्वागत केले गेलं. त्या दिवशीच्या दैनंदिनीमध्ये ती लिहिते, विजय असो आज मी हिंदुस्थानात आहे. काय असीम प्रेम. इथे आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता की परकीय लोक, त्यांचा स्पर्श झाला तरी विटाळ होतो असे मनोवृत्तीचा समाज, त्यामध्ये तिचा स्वीकार होतो. शारदा माता तसेच बाकीच्या ज्या व्रतधारिणी होत्या त्यांनी तिचा स्वीकार करणं हे पण तितकंच महत्वाचं होतं. याच्यासाठी स्वामीजींनी खूप अतोनात कष्ट घेतले. पण त्याच्याही आधी त्यांना हे पटलं की यांचा स्वीकार जर व्हायचा असेल तर त्याच्या आधी माझी जी परकीय किंवा पाश्चात्य जे शिष्य आहेत त्यांना आधी हिंदुस्थानाच्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हिंदुस्थानाची परंपरा, इथले विचार, आचार, संस्कार हे सगळे इतके समर्पकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवले की एका शिष्याने त्यांना विचारलं की स्वामीजी मी तुमच्यासाठी काय करू. ते तात्काळ म्हणले, हिंदुस्थानावर अतोनात प्रेम कर. अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रयत्नाने हळूहळू तिचा स्वीकार आणि बाकीच्या सगळ्या शिष्यांचा पण स्वीकार झाला. तो क्रांतिकारक दिवस उजाडला. 25 मार्च 1898 मार्गारेटची भगिनी निवेदिता झाली. स्वामीजींचं शिष्यत्व तिला मिळालं. ब्रह्मचारिणीची दीक्षा तिला दिली गेली. मार्गारेटने स्वामीजींना नमस्कार केला आणि ह्या पुढचं सारं आयुष्य आता परमेश्वर चरणी आणि स्वामीजींच्या चरणी तिने अर्पण केलं. यापुढे फक्त हिंदू धर्मासाठी, हिंदुस्थानासाठी कार्य हेच तिचं जीवन गेले. सगळे पाश्चात्य आचार, विचार, आहार, विहार सगळं सोडून द्यायचं होतं. जुनं सगळं संपलं होतं, सगळं नवीन धारण करायचं. त्यामुळे जुनं नाव पण सोडून द्यायचं होतं. स्वामीजीने तिला नाव दिलं निवेदिता, जिने परमेश्वर चरणी, गुरु चरणी सर्व निवेदित केलं, सारं समर्पण केलं, अशी ती निवेदिता. श्रोतेहो, भगिनी निवेदिता जेव्हा निवेदिता झाली तेव्हा
तिच्या पुढे कामाची एक मोठी जयंती आणि तिच्यासाठी ते जास्त सोपं झालं कारण तिचा स्वीकार अधिक चांगला झाला. बदल म्हणजे किती बदल? श्वेत वस्त्रधारिणी झाली, तिने बिछाण्यावर झोपणं सोडून दिलं, लाकडी फळीवर झोपत, उन्हाळ्यात पंखा वापरणं सुद्धा तिने बंद केलं. मुख्यतः तिचा आहार दूध आणि फळं एवढाच होता. ती जसजशी या सगळ्या अभ्यासातून जात होती तसतशी ती सागरासारखी खोल सखोल आणि आसमंतासाठी अथांग होत चालली. त्यानंतर सगळ्या समाजाने तिला एक समाजसेविका, एक विचारवंत, एक वक्ता, एक शिक्षण तज्ञ अशा विविध रूपात स्वीकारले. या हिंदुस्थानाचा भविष्य काळ फार उज्ज्वल होऊ शकण्यासाठी तिचा सगळ्यात मोठा आशा आणि तिचा सगळ्यात मोठा एक्सपेक्टेशन जर कोणाकडून होती तर ती तरुण वर्गाकडून आणि विद्यार्थ्यांकडून होती. ती त्यांच्याशी आपल्या विविध भाषणातून नेहमीच संवाद साधत असते आणि तिचे जर भाषणाचे विषय सांगितले ज्वलंत हिंदू धर्म, आशियातील इस्लाम, भारतातील शिक्षणाचे प्रश्न, हे विषय आज सुद्धा तुम्हाला नाही वाटत फारच तळपते आहेत आणि बोलले गेले पाहिजे? हे त्या माहितीचे विषय होते अभ्यासाचे. पण पुन्हा एका गोष्टीच मला एक आठवण पडलं आणि ते तुम्हाला सांगू इच्छिते. तिचे जी कुठली भाषणं गाजली त्यात सर्वाधिक ज्या विषयाची भाषणं गाजली ती होती काली आणि काली उपासना. म्हणजे स्वामीजींनी ती जेव्हा भारतात आली तेव्हा पहिलं एक काम केलं. तिचे गुरुबंधू स्वरूपानंद यांच्या जबाबदारी सोपवली की हिला तुला हिंदू धर्मग्रंथ आणि बंगाली भाषा शिकवायची. मुळातच चालत होती, अतिशय हुशार. याचा त्यांनी इतका सदुपयोग केला की काली मातेचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर टाचण तयार केले आणि काली घाटावरील काली मंदिरामध्ये तिचं भाषण ठेवण्यात आलं. याच काली मंदिरामध्ये एक काळ अहिंदू म्हणून तिला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच मंदिरात आज ती काली मातेवर भाषण देणार होती. एक इंग्रज बाई काली भाषेत बोलते याचं इतकं सगळ्यांना नावं वाटत होतं आणि म्हणून एक तोबा अफाट करते तिच्या भाषणाला त्या काली मंदिरात. अनवाणी पायाने तिने मंदिरात प्रवेश केला आणि भाषणाला सुरुवात केली. या मंदिरातील काली मातेच्या मूर्तीसमोर आजपर्यंत अनेक दुःखी भक्तांनी आपलं हृदय मोकळं केलं आहे. अनेक संत महात्म्यांना, उपासकांना इथे साक्षात्कार झाला आहे. हे मंदिर, ही जागा अतिशय पवित्र आहे. याच मंदिरातून रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ही काली माता साऱ्या विश्वाला सांगते, बाळांनो, मीच तुमची खरी माता आहे, प्रत्यक्ष माता आहे. या भाषणाच्या निमित्ताने असाही तिचा अभ्यास झालाच होता. पुन्हा एक आपल्याला धक्का बसू शकेल अशी गोष्ट सांगते. हा जो काही या निमित्ताने तिचा व्यासंग झाला होता त्याच्यामुळे 1900 साली तिचं जे पहिलं पुस्तक आलं ते पुस्तक होतं काली द मदर. हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तिचं दुसरं पुस्तक होतं, म्हणजे तिचं ग्रंथसंपदा खूप मोठी आहे, लेखन तिचा आवडीचा विषय होताच. तिचं दुसरं पुस्तक भारतीय जीवनातील सूत्र, हे पुस्तक म्हणजे तिच्या ग्रंथ संपदेला मुकुटमणी म्हणतात. कारण इंग्रजीमधून भारतीय जीवनावर अतिशय सुंदर भाष्य केलेलं पुस्तक असं त्याचं गौरव केला जातो. तिचं तिसरं पुस्तक द वे ऑफ इंडियन लाईफ, याने तर जाम खळबळ माजवली होती. एक क्रांतिकारी पुस्तक म्हणून त्याचा गौरव केला गेला आणि स्वीकार केला गेला सगळीकडे. आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे ख्रिश्चन धर्मियांचा रागाचा पारा फार आसमानाला पोहोचला असेल. पण निवेदिता मात्र स्थिर होते, शांत होते, कारण त्या पुस्तकामागची प्रेरणा हे स्वामीजी होते. फक्त दुर्दैव एवढंच की ते पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळी स्वामीजी जिवंत नव्हते. ही एवढी मोठी ग्रंथसंपदा. त्यानंतर तिने स्वामीजींच्या जीवनावर एक पुस्तक लिहिलंय
मी मगाशीच म्हटलं, विद्यार्थी, तरुण वर्ग यांच्याशी तिचं खूप जवळचं नातं. तेच काय हा भविष्यकाळ बदलू शकतील आणि उज्ज्वल भविष्यकाळ देऊ शकतील अशी तिची पूर्ण खात्री होती. त्यामुळे ती विद्यार्थ्यांशी फार वेळा संभाषण करत असे. एकदा पाटण्याला सरस्वती पूजनाच्या दिवशी तिने हिंदू सभेच्या विद्यार्थ्यांसमोर एक भाषण केलं आणि ती म्हणली की सदैव तुमच्या डोळ्यासमोर ह्या राष्ट्राच्या उन्नतीचाच विचार असू दे. फक्त लेखन, वाचन, वक्तृत्व याच्या मागे राहू नका. ज्यावेळी युद्ध सुरू होईल त्यावेळी निर्दिष्ट राहू नका. त्याच्या पुढचा एक तर मला म्हणजे धक्काच बसला होता. ती अशीच एका ठिकाणी वक्ता म्हणून आमंत्रित होती आणि ती व्यासपीठाजवळ पोहोचली. प्रमुख पाहुणेदार म्हणजे तिथे असलेले तरुण वर्ग नेहमीच तिचं स्वागत करतात त्या वक्तांचं. त्याप्रमाणे तिथे उपस्थित सगळे तरुणांनी हिप्पी फुरे हिप्पी फुरे अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. ती ताबडतोब तिथे थांबली. इतका राग आला ती त्यांच्यावर ओरडली, तुमचा बाप इंग्रज होता की मग तुमची आई गोऱ्या रंगाची होती तर असल्या इंग्रजी बद्दल या घोषणा देतात. अशा परकीय भाषेतल्या घोषणा देताना वाटत नाही. आता मी सांगते त्या घोषणा बोला बोला. सद्गुरूंचा विजय असो, परमेश्वराचा विजय असो, वही गुरु की बात करे. स्वदेशीचा पुरस्कार मला असं वाटतं सगळ्यात जास्त आणि खूप तळमळीने तिनेच केला. ही तिची ग्रंथसंपदा, ही तिचं वक्तृत्व, पण तिचं वात्सल्य, तिचं प्रेम हे फार मोठं सामर्थ्य होतं तिचं. मानवता हीच ईश सेवा, जे कारंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले, आधी करावे मग सांगावे, या सगळ्या उक्तींचा अर्थ ती आपल्या कृतीतून सगळ्यांना सांगत होती. प्रसंग होता कलकत्त्यामधल्या प्लेग साथीचा. कलकत्त्याला प्लेग साथीने जाम पछाडलं. यमाचा मृत्यूचा तांडव सुरू होतो. अतिशय डोंब उसळला होता प्लेगचा. म्हणजे दिवसामध्ये 100 माणसं मरत होती. लोक एवढे घाबरली होती की ते आपले घर दार सोडून गाव सोडून निघून गेले होते बरेचसे लोक. ही नैसर्गिक आपत्ती, याच्या विरुद्ध ठामपणे लढायला उभं राहणं गरजेचंच होतं. स्वामीजी रामकृष्ण मिशन यांचे कार्यकर्ते यांच्याबरोबर भगिनी निवेदिता तेवढीच कार्याने झपाटल्यासारखे कामाला लागली. त्यावेळी या मदतीसाठी जी कुठली समिती तयार केली गेली होती, संघटित केली गेली होती, त्याचे पर्यवेक्षक होते स्वामीजी आणि चिटणीस होती भगिनी निवेदिता. छोटो सगळ्यांनीच खरं तर तिथे मानव सेवा केली, सगळ्यांनीच रुग्णसेवा खूप केली. पण भगिनी निवेदिताने जे कार्य केलं ते तर अवर्णनीय, म्हणजे त्याबद्दल तिला शतशः प्रणामच करायला हवा. त्यावेळी रुग्णसेवा करायची असेल तर 2 गोष्टींवर फार महत्त्वाचा विचार व्हायला हवा होता. एक म्हणजे एक स्वयंसेवक हवे होते आणि आर्थिक मदतीची गरज होती, कारण कुठेही औषधं नव्हती, सगळीकडे अस्वच्छता. मग तिने पहिला प्राधान्य दिलं त्या स्वच्छतेला. स्वयंसेवक कशी उभे करायचे? तिने कलकत्त्यातल्या एका हॉलमध्ये विद्यार्थी आणि प्लेग निवारण त्याच्यावर भाषण दिलं. तिने सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं, आवाज दिला, हाक मारली. ती त्यांना म्हणत होती, आज आपण जी रुग्णसेवा करणार आहोत, करत आहोत, त्यामुळे आपण फक्त कलकत्ताच वाचवत आहोत असं नाही, तर हिंदुस्थानाचा इतिहास लिहिला आहोत. आजची मानव सेवा हीच तुमचं आजचं रामायण आहे, महाभारत आहे. तिची वारंवार आपण हिंदुस्थान असे शब्द वापरत होती ना, त्यामुळे ती विद्यार्थ्यांची आणखी छान कनेक्ट होत होती. काय भराभर विद्यार्थी तुकड्या तयार झाल्या आहोत स्वयंसेवक म्हणून. पुढचा प्रश्न होता आर्थिक प्रश्न. तिने वृत्तपत्रांमधून आर्थिक मदतीच्या आव्हानाची पत्रकं छापली. पण त्या पुढचं मी मगाशी जे म्हटलं, आधी करावे आणि मग सांगावे, त्या काळामध्ये तिने आपलं जे दूध आणि अन्न, हा जो काही अन्न तिचा रोजचा आहार होता, त्याच्यातलं दूध घेणं बंद केलं. त्यावर जेवढा पैसा खर्च होईल तो सगळा पैसा तिने त्या कामासाठी दिला. किती हा त्याग, किती मोठा. तिने औषधालय काढलं. सगळ्या तरुणांना, स्त्रियांना सारखं ती सांगत होती की स्वच्छता हीच खरी तर या रोग निवारणामधली सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे. रोजच्या रोज रस्ते झाडून झाले पाहिजे,
आली आणि ही अशी गोऱ्या रंगाची परकी असते, असं रस्त्यावर येऊन झाडू काढायला लागली. हे बघून लाज वाटायला लागली स्त्रियांना आणि तरुणाईला. त्यानंतर ते त्यावेळेचा एक प्रसंग तर फार हृदय रावला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे भयभीत झाले होते. कितीतरी जण तर घरदार सोडून निघून गेले होते. एका झोपडीमध्ये असाच वेदनेने विव्हळण्याचा आवाज होता. तिथे झोपडीत गेली, बघितलं तर एक 8 वर्षाचं बालक त्या प्लेगमुळे ग्रस्त, वेदना पीडित, कोणीही नव्हतं त्याच्याजवळ. तिने डॉक्टरांना तिथे नेलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं, पण त्याची परिस्थिती इतकी गंभीर होती की तो वाचणं शक्यच नव्हतं. डॉक्टरांनी तिला जाणीव करून दिली की याच्या सानिध्यात अधिक वेळ राहणं म्हणजे तुझ्या जीवाला धोका आहे, कारण याच्यातून तुला संसर्ग होऊ शकतो. पण हे शब्द ते तिच्या कानी सुद्धा पडले नाही. तिने ती झोपडी स्वच्छ केली, रोगवर प्रतिबंधक असं औषधं मारली आणि त्यानंतर त्या बालकाचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन त्याची सेवा करत त्याच्याजवळ बसले. 3 दिवस. तिसऱ्या दिवशी ते बालक तिच्याच मांडीवर आई आई ओरडत मरण पावलं. त्याचे आई वडील तर आधीच तिची झोपडी आणि घर सोडून त्याला एकट्याला टाकून निघून गेले होते, पण हीच तिची अंतिम क्षणी आई झाली. पण ह्या सगळ्या 1 महिनाभर चाललेल्या प्लेग निवारणाच्या कार्यामुळे तिच्या मानसिक शारीरिक खूपच ताण आला आणि ती स्वतःच नंतर इतकी आजारी पडली की 3 आठवडे स्वामीजींनी तिची सेवा केली. पण त्या आजारपणातही तिच्या डोळ्यासमोर ते हतबल 8 वर्षाचं बालकच राहिले होते. काय वात्सल्य, काय प्रेम. हे सगळं शक्ती तिची सगळ्या लोकांना कळत होती. त्यामुळे बाकीच्या सगळ्या स्त्रियांना सुद्धा आता ती परकीय न वाटता आपल्यातलीच आहे असं वाटायला लागलं. हे फार छान होत होतं, कारण सगळ्या स्त्रियांना ज्या एकेकाळी तिला आपल्या घरात सुद्धा योग्य देत नव्हत्या, त्यांना आज असं वाटत होतं की ही शुभ्र वस्त्रधारणी हीच मला अडचणीच्या वेळी परत तारून मिळेल असा विश्वास वाटत होता. आणि निवेदिता सुद्धा त्या विश्वासाला खरी बोलत होती. कारण स्वामीजींच्या पुढे हिंदुस्थानाचे अनेक प्रश्न होते, पण त्याच्यातला प्राधान्याने त्यांना प्रश्न कुठला वाटत होता तो म्हणजे स्त्री शिक्षणाचा. आणि त्या स्त्री शिक्षणासाठी भगिनी निवेदिता हे चांगलं काम करू शकेल असं त्यांना नेहमी वाटायचं. ते म्हणायचे जसा एकच पंख असलेला पक्षी उडू शकत नाही, तसा एक अवयव पंगू असलेला देश कधीही प्रगती करू शकत नाही. या देशाचं अधःपतन शिक्षित आणि हुशार ज्ञानी स्त्रियाच थांबवू शकतील. त्यामुळे त्यांना शिक्षित केलं पाहिजे हे त्यांचे तळमळ होते. पण श्रोतेहो, त्यावेळेच्या स्त्रियांचे प्रश्न खूप बिकट होते आणि ते सोडवायचे असतील तर ते स्त्री शिक्षण हेच त्याच्यावर एक चांगलं रामबाण उभारलं. आणि एवढं व्हायचं असेल तर त्यांच्यामध्ये शिरून कार्य करणारा कार्यकर्ता हवा होता, पण पुरुष कार्यकर्ता तर चालूच शकणार नव्हता, कारण सामाजिक परिस्थितीच तशी नव्हती. त्यामुळे त्यांच्यात राहून त्यांच्या अडचणी समजून घेऊन तितक्याच जीवनाच्या मार्ग काढणारा एक शिबिरात हवी होती, सिंह हवी होती. आणि हे सगळेच गुण निवेदितेमध्ये होते. स्वामीजींनी ही जबाबदारी तिच्यावर टाकली. खरं तर या आधी शाळा सुरू करण्याचा अनुभव तिला होता, पण तो फारसा इथे उपयोगी पडू शकणार नव्हता. कारण आधुनिकतेला राष्ट्रीय स्तरावर नेणं आणि जुन्याला नवीनतेत आणणं आणि त्या दोघांचं समन्वय साधून स्त्री शिक्षण घडवणं हे खूप मोठं आव्हान तिच्या समोर होतं. कारण हिंदुस्थानाची हिंदू संस्कृतीची नाळ तुटूनच त्या स्त्रियांना सक्षम करायचं होतं, समर्थ करायचं होतं. या सगळ्या गोष्टींची जाणीव स्वामीजींनी तिला दिली होती. ते तिला नेहमी म्हणायचे, आधी हिंदुस्थानी स्त्रिया विसरू नकोस आणि नंतर बांधव. शेवटी तो दिवस उजाडला. 1898 दिवाळीच्या दिवशी, काली पूजनाच्या दिवशी पहिली मुलींची शाळा सुरू झाली तिच्याच घरात.
विवेकानंदांचं नाव दिलं बालिका विद्यालय. पहिल्या दिवशी फक्त 3 मुलींनी त्या शाळेत प्रवेश केला, पण एका वर्षात ही संख्या 10 पट झाली. म्हणजे 30 विद्यार्थिनी त्या शाळेत शिकवल्या. कोण होत्या या विद्यार्थिनींमधल्या? काही छोट्या मुली, काही घटस्फोटिका, बालविधवा, काही प्रौढ, अशा सगळ्यांना एकत्र घेऊन ती शिकवत होती. इथे पुन्हा 2 गोष्टींचं महत्व होतं. एक म्हणजे ही शाळा सलग चालू ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांची गरज, आणि दुसरं म्हणजे आर्थिक मदतीची गरज. ही शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हा काश्मीरच्या राजांनी 800 रुपयाची मदत तिला केली होती, आणि तिच्याजवळ जी काही पंची होती ती पण त्याच्यात जोडली. पण त्याच्यात 4 ते 5 महिने सगळा खर्च होऊ शकला. पुढचं काय? त्यावेळी जे कोणी कर्तव्य बुद्धीने आपल्याला आर्थिक मदत करते ते स्वीकारायचा असा तिने आपला ठरवलं. तिची मैत्रीण मुलं होती, तिने तिची सगळी संपत्ती तिच्या शाळेला द्यायचं सांगितलं. मी तुझ्या शाळेला माझी सगळी संपत्ती दान करायला तयार आहे, पण तिने एक अट घातली होती. त्याने सांगितले होते पण तुझ्या शाळेमध्ये ख्रिश्चन कल्पनांप्रमाणे शिक्षण दिलं पाहिजेस. तिने सरळ ती मुदत नाकारली. ती म्हणली मला तुझी कुठलेही प्रलोभन नको, काली मातेच्या कृपेने मी एकटी याच्यासाठी लढे. त्याच्यानंतर तिने मग अमेरिका, लंडन इथे जाऊन भाषणाच्या रूपात वक्ता म्हणून जाऊन जे काही पैसा मिळाला तो सगळा याच्यासाठी म्हणून दिला. अशा पद्धतीने आर्थिक तरतूद करायला सुरुवात केली. आता प्रश्न होता कार्यकर्त्यांचा, कारण शाळेतच शिकलेल्यांमधूनच पुढे कार्यकर्ता मिळावा असं तिला वाटत होतं. पण छान छोट्या छोट्या मुली शिक्षण झाल्यानंतर त्यांचं लग्न व्हायचं, त्यामुळे ते निघून जायचंय, तिच्या हाताशी येत नव्हतं. आणि म्हणून शेवटी तिने या घटस्फोटिका ज्या आहेत त्यांच्यावरच आपला सगळा आशा लावून ठेवला. तिच्या शाळेमध्ये गिरीबाला घोष म्हणून एक विद्यार्थी होते. वय वर्ष 22, बालविधवा, पदरी एक मुलगा. पतीच्या निधनानंतर ती आजी आणि काकांबरोबर राहायला आली. पण शिक्षणाची अतिशय आवड. तिच्या आजीने पण तिला त्या शाळेत घातलं, ती शाळेत येऊ लागली. पण काही दिवसांनी अचानकच ती येणं बंद झाली. कारण एकतर बालविधवा आणि शिक्षणासाठी पाठवतात, त्यामुळे आजूबाजूचे लोक तिच्यावर टीका करायला. मग घरच्यांची एवढी हिंमत झाली नाही की या टीकेच्या विरुद्ध खंबीरपणे उभं राहावं आणि तिला शाळेत पाठवलं. तिचं शाळेत येणं बंद झालं. एकदा असंच झालं, तिची आजी त्या निवेदितेच्या शाळेवरून जात असताना निवेदिता आणि तिच्या विद्यार्थिनी अतिशय सुरेल आवाजात सुंदर प्रार्थना म्हणत होते. ती गंगा स्नानाला जाताना तिच्या आजीने ते ऐकलं, आणि का असतो त्या प्रार्थनेतून तिला एवढं धैर्य मिळालं की ती घरी जाऊन म्हणली तिच्या नातीला की ती उद्यापासून शाळेत जाणार आहेस. ती परत शाळेत यायला लागली. ती टांग्यातून यायची त्यावेळी. पण एकदा झालं असं की एका वळणावर टांग्याला तिचा अपघात झाला, परत ती येईल असं. पण इथपर्यंत निवेदिता थांबली नाही. ती सरळ तरफ त्यांच्या घरी गेली. तिच्या काकांना जाऊन तिने विनंती केली की 11 ते 4 एवढ्या वेळेत तरी तिला शाळेत पाठवा. त्या काळात साधारणतः स्त्रिया या गंगा स्नानाला किंवा गंगा तीरावर जातात किंवा काली घाटातील मंदिरात जातात, तेवढ्या वेळेत तरी तिला पाठवा. हो, किती कार्याची तळमळ, का नाहीये? शिक्षण हेच तिला काढून देऊ शकतो याची जाणीव, आणि म्हणून तिच्यासाठी तिच्या घरापर्यंत जाऊन तिने शिक्षण घेतलं पाहिजे याच्यासाठीची तळमळ. आपण हाती घेतलेलं ध्येय पूर्ण करण्याचीच तळमळ पाहिजे. स्त्री शिक्षण आज आपण जे घेऊ शकतो, आज आपण जे स्वतंत्र वातावरणात वागू शकतो, माझ्या भगिनींना मी म्हणेन आपण एक सॅल्यूट मारायला नको का तिला. तिच्यामुळे आपलं जीवन किती सुखकर झालं. त्यानंतर अनेक सुधारणा केल्या, अनेक सुधारणा करणारे पुढे आले, पण ते 1970 गोष्ट म्हणजे. असंच एकदा रवींद्रनाथांची तिचे जेव्हा पहिल्यांदा ओळख झाली त्यावेळी रवींद्रनाथांना ती एक युरोपियन मिशनरी आहे असंच वाटली नेहमीसारखीच. आणि आपण सगळ्याच पालकांना असं वाटतं ना की आपल्या मुलाला सगळ्यात बेस्ट सगळ्या गोष्टी द्याव्या, सर्वोत्कृष्ट सगळं त्यांच्या मनात पोहोचवावं.
तसं त्यावेळी रवींद्रनाथांना पण वाटलं की आपल्या मुलीला ह्या मिशनरीने बाईने जर शिकवलं तर तिचं इंग्रजी किती छान होईल. आणि पहिल्याच भेटीत रवींद्रनाथांनी तिला विनंती केली निवेदिताला आणि म्हटलं की तू मला माझ्या मुलीला शिकवून इंग्रजी मुलीसारखं घडवलं. त्यांचे शब्द होते इंग्रजी मुलीसारखं घडवलं. प्रत्येक राष्ट्राच्या तरुणांसमोर विद्यार्थ्यांसमोर त्याच राष्ट्राचे जे कर्ते करते होते तेच उदाहरणं आणली पाहिजेत असा तिचा ठाम असा आग्रह होता. तिने रवींद्रनाथांना सरळ नकार दिला. एवढंच नाही, त्यांना म्हटलं कुठल्याही देशाचा इतिहास किंवा त्याबद्दलच्या घटना या स्वतःच्या भाषेतून जितक्या कळू शकतात तितक्या परकीय भाषेतून कळू शकत नाही. तुम्ही एवढे पाश्चात्य आहात की इतक्या तुमच्या लहान मुलीचा आत्मा पूर्ण विकसित होण्याच्या आधी तुम्ही दुसऱ्या कोणाला विकत आहात. मला असं वाटतं त्यावेळी हे तिचे जे शब्द आहेत ते आज सुद्धा अंधानुकरण करणाऱ्या अगदी डोळस न राहता पाश्चात्याचं जे आपण अनुकरण करत आहोत त्या सगळ्यांच्या डोळ्यात सणसणीत अंजन घालत होते. हे त्या काळचे तिचे विचार. आयरिश रक्त, त्यात स्वामीजींचं राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती याचे संस्कार, ह्याच्यामुळे निवेदिताचं एक जहाल व्यक्तिमत्व तयार झालं. ती क्रांतिकारकांची तर फार मोठी प्रेरणास्थान ऊर्जास्रोत होती. आणि स्वामीजींची शिकवण अंगवळणी पडणं तीच अवलंबन प्रत्येक क्षण त्याच्यासाठी दिसणारी तिने ध्येय केलं. स्वामीजी पण खूप खुश होते की आपल्याला अपेक्षित आपले शिष्य कार्य करू शकतील. म्हणजे कधी मी जेव्हा या दोघांमधल्या जीवनपटातल्या घटना बघते त्यावेळी मला फक्त असं वाटत जातं की रामदास स्वामींनी भवानी मातेचं जे काही आराधना केली आणि त्यामधून भवानी मातेने शिवाजीच्या हातात जी काही तलवार दिली तद्वतच या ठिकाणी विवेकानंदांनी कालिका मातेची आराधना केली आणि भगिनी निवेदितेच्या स्वरूपात तिच्या हाती तिची मानसिकता पोहोचवली गेली. ती इतकं छान कार्य करते हे तेव्हा दिसत होतं. पण तोपर्यंत ना विवेकानंदांची तब्येतही फार खालावायला लागली. मधुमेह हा त्यांना मोठा रोग होता. पायावर सूज येत होती, वारंवार ताप यायला लागला होता. आणि का होत असतं त्यांना असं वाटत होतं की मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्ष हे फोपावू शकत नाही. त्याने निवेदिताला आपल्या जवळ बोलवलं आणि एकच म्हणतात खरं म्हणजे अनुयायांच्या मागे ना पाठीमागे राहिलं की त्यांची वाढ म्हणते. एकदा शिक्षण पूर्ण झालं की गुरुने त्यांना शिष्याचा त्याग करावा. निवेदिताला इतकं वाईट वाटलं होतं त्यावेळी. पण मला असं वाटतंय स्वामीजींना सर्वच ते करत होते शेवटची. म्हणजे पंचांग बघून त्यांनी स्वतःसाठी 4 जुलै 1902 हा दिवस समाधी दिवस म्हणून निवडला. आधीच 2 जुलै एकादशी होती त्या दिवशी. लांब असतं. निवेदिताला अतिशय अस्वस्थ वाटत होतं आणि असं वाटत होतं खरं कारण काहीही नव्हतं की तिने जाऊन स्वामीजींना भेटावं. पण तिला असं वाटत होतं नाही आज मी बेलोर मठात जाऊन स्वामीजींना भेटलंच पाहिजे. तिचं अंतर्मन तिला काही थांबू नये आणि ती तडक मठात पोहोचली. स्वामीजींना फार आनंद झाला. त्यांनी अतिशय प्रेमाने तिचं स्वागत केलं. खरोखर त्यांच्या मनोमन त्यांना पटलं होतं की ही इथे का संकेत त्यांना मिळत असतो. त्यांनी आग्रहाने तिला जेवायला बसवलं. आणि काय आश्चर्य जेवण झाल्यानंतर स्वतः उठून तिच्या हातावर हात धुवायला पाणी उतरलं. निवेदिताला फार संकोच वाटला आणि तिथं म्हटली स्वामीजी हे काय हे काम मी करायचं तुम्ही मग माझ्या हातावर पाणी घालताय. अतिशय प्रसन्न हास्य मुद्रेने त्यांनी म्हटलं येशू ख्रिस्ताने नाही का त्याच्या शिष्याचे पाय धुतले. पण त्याच वेळी भगिनी निवेदिताच्या लक्षात आलं की येशू ख्रिस्ताने त्यांच्या शिष्याचे पाय धुतले हे ती त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ होती. मनात काहूर उठलं तिच्या काय स्वामीजी असं बोलताय. शब्द गिळले. 4 जुलै 1902 त्या दिवशी
सगळं दैनंदिन त्यांनी स्वामीजीने तशीच अवलंबली. आणि रात्री 9 वाजता आपल्या हातात रुद्राक्षाची माळ घेऊन छातीशी धरून ते ध्यानस्थ बसले. ते कायमची समाधीस्थ झाले. जसं भगिनी निवेदिताला कळलं की तात्काळ तिथे पोहोचली. जिथे त्यांचा पार्थिव देह ठेवला होता तिथे गेली. ती ना रडत होती ना बोलत होती, कारण की या सगळ्या दुःखाविराच्या पलीकडे गेली. तिथे गेली आणि स्तंभित होऊन ती त्याच्याकडे बघत राहिली. आजही त्यांच्या चेहऱ्यावर तेजपुंज असा त्यांचा चेहरा बघत होती. तिने पटकन त्यांच्या स्वामी म्हणजे तिच्या गुरूंचं डोकं मस्तक आपल्या डोक्यावर घेतलं आणि पंख्याने त्याला मारा घालत बसले. काहीही कळतच नव्हतं. शेवटी त्यांची तीर्थयात्रा निघाली. शरद आपण सगळेच जाणतो, तीर्थयात्रेमध्ये स्मशानभूमीमध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो. पण भगिनी निवेदिताला कोणीही अडवलं नाही. चिता रचली गेली. चितेवर देह ठेवला गेला आणि पहिला मुलगा, मोठा मुलगा हा पहिला अग्नी देतो. तद्वत पहिला अग्नी भगिनी निवेदिताने दिलाय. त्यानंतर अनेक त्यांचे शिष्य संन्यासी यांनी चिता पेटवली. भक्त चिता पेटत होती. त्या चितेकडे बघत आधीच ती गरिबी कापून झाली होती. ती एका झाडाखाली जाऊन बसली आणि त्या चितेकडे बघत निव्वळ 4 वर्षांचं शिष्यत्व असलेली, सगळ्या त्या 4 वर्षांमध्ये सगळ्या घटना तिच्या डोळ्यासमोर चलचित्रपटासारखे झाले. त्यांनी दिलेलं प्रेम, हातोनात प्रेम, घेतलेली काळजी, दिलेली शिकवण, ती सदैव त्यांच्या नामाचा जप करत होती. विचारत होती, हे परमेश्वर, ही तुझी इच्छा, पण आता मी काय करू? चिता विजत आली त्यावेळी त्या ठिकाणी तिथे पुन्हा गेली आणि ती म्हणली, सद्गुरू, मी आता काय करू? कशा पद्धतीने मी तुम्हाला बंधन करू? मला असं वाटतंय तुम्ही संयोजलेले काम, कार्य हेच माझं आता अंतिम श्वासापर्यंतचं लक्ष असेल आणि हीच खरी तुम्हाला वंदना असेल. आजपर्यंत स्त्री शिक्षण किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणारी भगिनी निवेदिता आता तरी तिचं कार्यक्षेत्र आणखीन वाढलं. मगाशी मी म्हटलं, सगळ्या क्रांतिकारकांची ती फार मोठी प्रेरणास्त्रोत होती. आपल्याला माहित असेल, डॉक्टर जगदीशचंद्र बसू यांनी जे शोध लावले त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालं आहे. म्हणजे निवेदिताचं हिंदुस्थानाबद्दलचं वात्सल्य, प्रेम, निरामय प्रेम, असीम भक्ती, यामुळे या भागातले अनेक थोर मंडळी तिच्याबद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. त्याच्यातले एक म्हणजे जगदीशचंद्र बसू. त्यांनी पहिला शोध विद्युत लहरीचा लावला आणि त्याच्यानंतर वनस्पतीचा प्राण असतो, त्या पण हसतात, रडतात, भावभावना असतात आणि ह्या भावभावना आपण विद्युत यंत्राने मोजू शकतो याचाही शोध त्यांनी. ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यावेळी लेक्चर होते त्या ठिकाणी कलकत्त्यात. पॅरिसमध्ये धर्म आणि भौतिकशास्त्र असे एक परिषद झाली आणि त्या ठिकाणी हिंदुस्थानाचं नेतृत्व कोणी केलं? भौतिकशास्त्राबद्दल डॉक्टर बसूंनी बोलले आणि परमानंदाबद्दल, परमज्ञानाबद्दल विवेकानंदांनी बोलले. काय काय परिषद झाली असेल नाही? हिंदुस्थानाची पताका अशी फडफडत ठेवली जाते या युगंतराने. आणि पॅरिसची ती परिषद झाल्यानंतर इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये त्यांनी रॉयल सोसायटी समोर आपल्या प्रयोगाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. पण त्या लोकांनी यांच्या त्या प्रयोगावर आक्षेप घेतला आणि ते प्रयोग प्रकाशित होऊ नये याचा फार अट्टहास केला. पूर्ण काळजी घेतली त्याची. बसून एवढा धक्का बसला, मानसिक धक्का बसला की ते आजारी पडले आणि लंडनमध्ये अक्षरशः त्यांना ऍडमिट करायला लागलं. रुग्णालयामध्ये त्यांना भरती करायला लागलं. त्यावेळी त्यांची पत्नी आणि निवेदिता या दोघांनी त्यांची सेवा केली. तिला त्यांचे सांत्वन पण त्या फार सोय करायच्या. ते ज्या कॉलेजमध्ये कामाला लागले होते तिथे त्यांना खरोखर खूप त्रास होता ना. संशोधनाला पोषक असं कुठलं वातावरण होतं आणि सगळ्यात मोठा त्यांचा कुठला मोठा गुन्हा होता तर ते म्हणजे ते हिंदू
काळे आणले होते. म्हणजे गोऱ्या प्राध्यापकांच्या तुलनेमध्ये त्यांना पगारही कमी, त्यांच्या लायकीचा मुद्दा त्यांना देण्यात आला नव्हता आणि याच्या इतकं निराशेने ते ग्रस्त होते की त्याच्या विरुद्ध आपण लढलं पाहिजे म्हणून त्यांनी लढायला सुरुवात केली. सलग 3 वर्ष एकही पैसा पगार न घेता बसून काम केले त्यावेळी. आणि असा हा शास्त्रज्ञ जेव्हा त्याचा आत्मविश्वास घडला आहे, निराशेने ग्रस्त आहे, त्यावेळी निवेदिताने हेच ओळखलं की या माणसाला उभं करायचं असेल तर मला याला ताकद आणि आत्मविश्वास दिला पाहिजे. निवेदिताने त्यांना म्हटलं की तुम्ही बरोबरच आहात आणि तुम्ही जे करत आहात ते योग्यच आहे, तुम्ही लढलंच पाहिजे. श्रोत्याहून त्यांच्याही मनात आलं नाही ती गोष्ट त्यांनी निवेदिताने त्यांच्यासाठी केली, कारण अतिशय नैराश्याने ते ग्रस्त झाले होते. तिने एक मस्त काम केलं, एक युक्ती लावली की त्यांचे जे काही संशोधन केलेलं होतं त्यांनी त्याच्यावर गौरवपर लेख भारतभरच्या विविध वृत्तपत्रातून येतील अशी सोय केली आणि त्याच्यावर अभिनंदनपर लेखही लिहिले. त्याच्यामुळे ते पुन्हा उभे राहिले. इतके की त्यांनी स्वतःच वसु विज्ञान मंदिर म्हणून संस्था सुरू केली आणि त्या संस्थेचं जेव्हा उद्घाटन केलं त्यावेळी जाहीरपणे त्यांनी लोकांना सांगितलं की माझ्या संशोधनामध्ये जिने सहकार्य केलं, मला उपकृत केलं, ती भगवती स्त्री म्हणजे भगिनी निवेदिता. मी तिचं आयुष्यभर ऋणी आहे. आजच्या या संस्था सुरू करण्यामध्ये तिने फार अतोनात असे कष्ट केले. वज्र हे तिचं अतिशय आवडतं होतं आणि त्यामुळे तिच्यासाठी म्हणून त्या मंदिराच्या सुरुवातीच्या याच्यावर वज्राचं चिन्ह, बोधचिन्ह ठेवण्यात आलं आहे. वसु विज्ञान मंदिराच्या इमारतीच्या शेजारच्या बाजूला एक अशा हातात एक दीपशिखा घेतलेली एक स्त्रीचं मूर्ती उभी केलेली, ती पण तिच्यासाठी. वसूंनी शेवटपर्यंत दोघे नवरा बायकोने तिला खूप साथ दिला. म्हणजे बाकीच्या वृत्तपत्रांनी जेव्हा असंतोष या लोकांमध्ये निर्माण केला नाही किंवा अन्याय विरुद्ध उभं राहण्यासाठी त्यांना चेतवलं नाही, त्याच्या 10 पट भगिनी निवेदिताने पेटवलं. त्यावेळी वंदे मातरम, डॉन, न्यू इंडिया, त्याच्यानंतर युगांतर अशी वेगवेगळी वृत्तपत्र या ध्यासाने काम करत होते. म्हणजे लोकांमध्ये अन्याय विरुद्धची चीड उत्पन्न करण्याचं काम करत होते. त्यावेळी स्वामीजींचे बंधू भूपेंद्र हे त्याचे संपादक होते. झालं असं की 1907 मध्ये अचानक पोलिसांनी त्या युगांतरच्या कार्यालयावर काय म्हणता येईल तिथे येऊन सगळं बघायला लागले की काय केलेलं आहे, काय म्हणता येईल तर आपण छापा टाकला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की भूपेंद्रचे 2 जहाल लेख नुकतेच येऊन गेले आणि त्याच्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला गेला. पोलिसांनी त्याला पकडून दिलं आणि त्या न्यायालयामध्ये त्याला उभं केलं. हे खरं इंग्रजांचं क्रांतिकारकांना आणि असे जे काही अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पत्रकारांना मानसिक खच्चीकरण करण्यासाठी केलेली गोष्ट होती. भगिनी निवेदिता अतिशय अस्वस्थ झाली. तिला एवढंच माहित होतं की स्वामीजींचा मृत्यू झाला होता, त्यामुळे भुवनेश्वरी देवी या ऑलरेडी आधीच एका मुलाला आपल्या गमवून बसलेल्या होत्या आणि आता हा दुसरा सुद्धा. तिने खूप अतोनात प्रयत्न करून त्याचा जामीन झाला पाहिजे म्हणून प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे काय माहिती, न्यायालयामध्ये इंग्रज सरकारने भूपेंद्रचा जर जामीन करायचा असेल तर 20,000ची मागणी केली होती त्या काळी. निवेदिता न्यायालयात उभी होते, चढता फडकी तिने त्या क्षणी 20,000 भरले आणि त्याचा जामीन करून त्याला सोडवलं होतं. ही गोष्ट निराळी की त्याच्यानंतर त्याच्या खटला भरल्यावर 1 वर्षाचा त्याला सश्रम करावासे झाला होता. जेव्हा ती शिक्षा ठोठावली गेली, भूपेंद्रने फक्त निवेदिताकडे म्हटलं आणि एवढंच म्हटलं, आईला सांभाळ. जुलै 1911 भुवनेश्वरी देवी म्हणजेच भूपेंद्र आणि स्वामीजींची आई खूप आजारी पडले. भूपेंद्रला निवेदितांनी वचन दिलं होतं, मी आईचा सांभाळ करेन. तिने तिचं कर्तव्य पार पडलं. कायम त्यांच्या उशाशी बसून होती निवेदिता. तिची खूप सेवा, त्यांची खूप सेवा केली तिने. शेवटी 25 जुलै 1911 या रोजी त्यांचा देहावसन झाला, मृत्यू झाला. पण त्याच वर्षी खरं तर निवेदिता गेले 13 वर्ष सगळ्या सुखमय अशा जीवनाला तिने पाठ ठेवली होती. सदैव काम काम आणि काम आणि कुठेतरी शरीर थकायला लागलं होतं, बोलायला लागलं होतं. ती वारंवार
नवरात्र असतं त्यावेळी खास पूजा सुट्टी म्हणून सुट्टी असते, कारण त्या दरम्यान कालिका मातेची पूजा प्रत्येक जण करत असतो. तशी 1911 सालचा सुद्धा दसरा आला आणि त्यावेळी तीच नवरात्राची सुट्टी होती. आणि ह्या सुट्टीमध्ये निवेदिता आणि बसू दोघं नवरा बायको हे काय दार्जिलिंगला जायचे. त्या वर्षी सुद्धा ते दार्जिलिंगला निघाले, पण का कोणाच ठाऊक त्या वर्षी भगिनी निवेदिताला सारखं असं वाटत होतं आपण दार्जिलिंगहून सदैव परत येऊ वाटत नाहीये मला. तिने अवलंबन केल्यासारखंच हो. शारदा माताला भेटायला गेली, त्यानंतर खेड्यात गेलेल्या होत्या कुठेतरी दूर, त्यांची भेट होऊ शकली नाही. तिथे जोगिनी माता म्हणून जे होते त्यांना ते अभिवादन केलं आणि मला त्यांना म्हणली मी आता परत येईल असं मला वाटत नाही. इतका तिला त्याच्याबद्दलचे म्हणजे शरीराची जे काही व्याधी होती त्याचा अंदाज आला. ते दार्जिलिंगला पोहोचले. ऑक्टोबरचा पहिला आठवडा सुरुवात. पहिले 4-5 दिवस चांगले गेले, पण त्याच्यानंतर तिला रक्ती आव झाली. डॉक्टरांना बोलवण्यात आलं, निष्णात डॉक्टरांना बोलवण्यात आलं. खरं तर दार्जिलिंगपेक्षा कलकत्ताचं वातावरण त्या रोगाला जास्त सुटेबल आहे असं डॉक्टर म्हणत होते, पण तिची तेवढी पण ताकद नव्हती की तिला तिथून इकडे आणता येऊ शकेल. तिला तपासल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की तिचा रोग हा फार गंभीर स्तरावर गेलेला आहे. तरी औषधोपचार सुरू झाले, पण तिचं शरीर काही औषधाला साथ देत नव्हतं. आणि एवढ्या सगळ्या त्रासावर सुद्धा आपल्या तिथे सांगितलेल्या मृत्यूचीच व्याख्या ती करत होती. जसे मनुष्य शरीर कपडे बदलतो, तद्वत मृत्यू म्हणजे माणूस फक्त देह बदलतो. या गोष्टीलाही ती धीराने, मृत्यूलाही अगदी धीराने सामोरे जात होती. कारण तिला सदैव स्वामीजीच आपल्या आसपास आहे त्याचा भास होतो. 1911 सकाळच्या 7 वाजता या स्वर्णिम किरणावर बसून ही देवी अनंतात विलीन झाली. दार्जिलिंगमध्ये त्या काळी सुद्धा हिंदू आणि युरोपियन असे सगळेच लोक हजारोंच्या संख्येने तिच्या अंत्ययात्रेत सामील झाले. गंगा तीरावर असलेल्या स्मशानभूमीमध्ये तिच्यावर हिंदू पद्धतीने संस्कार करण्यात आले. गंगा स्नान घातलं गेलं तिच्या देहाला, पार्थिव देहाला आणि त्यानंतर चिताला सोडून अग्नी देण्यात आला. त्यानंतर त्याच स्मशानभूमीत तिची समाधी सुद्धा तयार केली गेली आणि त्या समाधीवर आजही लिहिलेलं आहे की जिने आपलं सर्वस्व या हिंदुस्थानासाठी अर्पण केलं ती भगिनी निवेदिता यांची अस्थी आणि रक्षा इथे समाधीबद्ध आहेत. काय ते पवित्र स्थान. श्रोत्यांनो मला सांगा, भगिनी निवेदिताने ते सर्वस्व दिलं आपल्याला, आपण तिला काय दिलं? मला असं वाटतंय तिच्या या चरित्राचं कथन करून त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपलं रेग्युलर दैनंदिन कार्य सुद्धा सचोटीने केलं तर फार मोठी श्रद्धांजली होईल तिला, फार मोठं स्मारक होईल तिचं. आणि ह्या स्मारकामध्ये एक वीट ठेवता येण्याचं भाग्य मला निवेदिता पतपेढीमुळे मिळालं. आणि भाईंनी जो पाठपुरावा केला, मला माहीत आहे त्यांना या सगळ्या फॉर्मॅलिटी आवडणार नाहीत, पण भाई शब्दशः ऋणी आहे तुमची.